कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका शांततेत पार पाडण्याचा निर्धार. टिटवाळ्यात पोलीस सर्वपक्षीय समन्वय बैठक संपन्न. आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा सखोल आढावा घेत निवडणूक प्रक्रिया शांततामय व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी टिटवाळा येथे पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने सर्वपक्षीय समन्वय बैठक पार पडली. मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुक्त, पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदान ही लोकशाहीची खरी ओळख असून सामूहिक जबाबदारी सर्वांचीच असल्याचा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला. आदर्श आचारसंहिता ज्या दिवशी निकाल निवडणूक जाहीर झाली त्या दिवशीच आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्यासाठी पहिली निवडणूक नाही, आमच्यासाठी ही पहिली निवडणूक नाही. आपण सगळ्यांनी हा लोकशाहीचा उत्सव आहे ज्याच्यामध्ये आपण मेन पार्टिसिपेंट आहोत. आपण हे आपली लोकशाही यशस्वी करण्यासाठी आपण प्रशासन म्हणून आम्ही आहोत आणि तुम्ही त्या लोकशाहीचे खरे राजे आहात. बरोबर, मान्य करता ना? तुम्ही सगळे राजे आहात खरे मतदान आणि पुढे सगळं हे चालवणारे तुम्ही आहोत. बैठकीत संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेची रूपरेषा ठरवण्यात आली. निवडणूक काळात गस्त वाढवणे, तत्काळ प्रतिसाद देणारी पथके सज्ज ठेवणे तसेच कोणताही गोंधळ, दडपशाही किंवा दबाव निर्माण करण्याच्या घटकांवर कठोर कारवाई करण्याबाबत ठोस चर्चा यावेळी करण्यात आली. पैसे, दारू वाटप, धमकी किंवा कोणत्याही प्रकारच्या अवैध प्रलोभनांना अजिबात थारा दिला जाणार नाही असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांच्या तक्रारीसाठी मदत क्रमांक कार्यान्वित ठेवून निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहनही करण्यात आले. सोशल मीडियावरून पसरवला जाणारा अपप्रचार, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट आणि अफवांवर बारकाईने नजर ठेवली जाणार असून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. ही परंपरा आहे, पण ही परंपरा अशीच चालू राहावी, अखंडित राहावी हा देखील त्या मागचा एक उद्देश आहे. आणि निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना ज्या काही गोष्टी आहेत साहेब तुम्हाला मार्गदर्शन सूचना करतीलच, पण आवर्जून सांगू इच्छितो की सोशल मीडियाचा वापर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. की सोशल मीडियाचा वापर करावा, अतिशय चांगली गोष्ट आहे. प्रचारासाठी करावा, प्रसारासाठी करावा, पण त्याच पद्धतीने कुणाच्या भावना, कुणाचं मन दुखेल असेल आणि त्यातून सोशल वॉर असं होऊ नये.